हाऊ टू ओव्हरकम कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स म्हणजे कोणत्याही साखळीतील कमजोर कमकुवत दुवा, आणि हाच दुवा त्या साखळीची ताकद ठरवतो. कारण साखळी तुटण्याची शक्यता ही केवळ आणि केवळ ह्याच दुव्यात असते. असे कन्स्ट्रेंट्स, स्टॉपिंग फॅक्टर्स म्हणजेच लिमिटेशन्स, रेस्ट्रिक्शन्स, कंडिशन्स, कंट्रोलिंग फॅक्टर्स और इव्हन बॅरियर्स जे आपल्याला आपल्या गोल्सपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण करतात. अहो, आपल्या बिझनेसमध्येही असे कन्स्ट्रेंट असतातच की. शॉर्टेज ऑफ बिझनेस कॅपिटल, बजेट कन्स्ट्रेंट्स, कॉस्ट कन्स्ट्रेंट्स, कॅश फ्लो इश्यूज, टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस, सप्लाय चेन इश्यूज, लॅक ऑफ एक्सपिरियन्स, ह्युमन रिसोर्स इश्यूज, एम्प्लॉई पोचिंग बाय कॉम्पिटिटर्स, टॅलेंट शॉर्टेजेस, टाइम शॉर्टेजेस अँड मेनी मेनी मोर. पण खरं तर हे कन्स्ट्रेंट्सच आपल्याला सोल्युशन्स शोधायला भाग पाडतात आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करण्यासाठी. एक उदाहरण सांगतो. 1975 मध्ये जॉज नावाचा स्टीव्हन स्पिलबर्गचा पिक्चर आला होता. प्रचंड मोठा शार्क समुद्रात पोहणाऱ्या सर्फिंग करणाऱ्या लोकांवर हल्ला करतोय आणि माणसं त्या संकटांना तोंड देत आहेत. सिंपल स्टोरी लाईन. पण स्पिलबर्ग शूटिंगच्या सुरुवातीपासूनच अशा ह्या बिग हॉरिफिक शार्कला स्क्रीनवर दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडकत गेला. शार्कचे जे मॉडेल बनवले होते सॉल्टेड वॉटर्समुळे गंजल्याने ते कधी कधी ऑपरेटही होत नव्हते, आणि पाण्यात शूटिंगच्या वेळी लाटाही प्रॉब्लेम्स क्रिएट करत होत्या. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉजिस्टिक माल फंक्शनिंग. मग स्पिलबर्गनं कॅमेऱ्यात शार्क दाखवता येत नाही म्हणून कॅमेऱ्यालाच शार्क बनवलं. त्याने कन्स्ट्रेंटलाच पुरेपूर एक्सप्लॉइट केलं. वॉटरप्रूफ काचेच्या बॉक्समधून शार्कच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं चित्रीकरण केलं. पुढे काय घडणार आहे प्रेक्षकांना अंदाजच येत नसे. 2 तासाच्या शार्कवरच्या पिक्चरमध्ये शार्क केवळ काही मिनिटच दिसतो. बाकी वेळ जाणवते ती फक्त भीती, त्याची दहशत आणि शार्कचं न दिसणारं पण सतत जाणवणारं अस्तित्व. व्हॉट वॉज ॲक्च्युअली टेक्निकल फेल्युअर बिकेम द ग्रेटेस्ट स्ट्रेंथ ऑफ द फिल्म. स्पिलबर्गनं या समस्येवर हा जो वेगळा क्रिएटिव्ह मार्ग शोधला, त्यामुळे तो एक जबरदस्त दिग्दर्शक म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. सो प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतंच, आणि म्हणूनच सांगतो, इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम ऑर कन्स्ट्रेंट, नेव्हर थिंक ऑफ रनिंग अवे. कन्वर्ट युअर प्रॉब्लेम इनटू क्वेश्चन्स. आन्सर्स विल ऑटोमॅटिकली पॉप अप. सो व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? प्रॉब्लेम, PROBLEM. Pro and blame. Pro means positive, in favor of, and blame means flaws or imperfections. So the first step to improve an organization is to identify the weakest link, that is constraint.